सच्चाई से गहराई तक खबर पहुंचाए आप तक। गहने जो सजाए हसीन लम्हों को, हजारों डिजाइन्स जो बने मुस्कुराहट की वजह, विरासत जो जगाए हर मन में विश्वास। रतनलाल सी बाफना ज्वेलर्स, जहां विश्वास ही परंपरा है। नमस्कार, मैं हूं आनंद शर्मा और आप देख रहे हैं इंडिया अब तक समाचार। अगर आपने अभी तक हमारे चैनल को सब्सक्राइब नहीं किया तो हमारे चैनल को सब्सक्राइब कर लीजिए, बेल आइकन के बटन को दबाइए ताकि नोटिफिकेशंस आपको मिलती रहे। अभी हाल ही में जलगांव में मुख्यमंत्री आए थे और अकेले नहीं आए थे, कई सारे मंत्रियों के साथ आए थे। जलगांव में मंत्री महोदय आते हैं और जलगांव के लिए कोई भी घोषणाएं नहीं होती। और इसके जब मंत्री जी वापस चले जाते हैं, मुख्यमंत्री जी वापस चले जाते हैं, लोग क्या कह रहे थे पता है कि क्या सिर्फ एकनाथराव खड़से के मुक्ताई नगर में जाकर एकनाथराव खड़से को 4 खरी खोटी सुनाने के लिए आए थे क्या? और अगर 4 खरी खोटी सुनानी थी तो मीडिया के जरिए सुना लेते थे। खड़से के बारे में तो अगर कोई मीडिया पे आप कुछ भी कहेंगे तो तुरंत चर्चाओं में आ जाते हैं। उसके लिए यहाँ इतनी दूर आना, प्रशासन को तकलीफ, सबको तकलीफ, बहुत सारी सिक्योरिटी, सब कुछ करके आप यहाँ पर आकर क्या कर लिए? एकनाथराव खड़से के बारे में जितने भी मंत्री यहाँ पर आए थे, जितने भी नेताओं ने भाषण दिया मुक्ताई नगर में, वहां पर सब कुछ सिर्फ और सिर्फ एकनाथराव खड़से के विरोध में चल रहे थे। चंद्रकांत पाटील आमदार झाला, लोकांना असं वाटलं की दे दान छुटे गिरान, गेलो झालं ग्रान, पण आमच्या मतदारसंघातलं ग्रान काही जात नाहीये। ज्यांनी कर्ज घेतलं तो म्हणतो 50 खोके सब कुछ ओके म्हणतो, त्यांनी हजारो खोके बदनाम करून टाकले, हजारो खोके, आणि डकार बी दिली नाही आजपर्यंत। आणि वरतून सांगतो की सरकार चालणार नाही। अरे मुंगेरी लाल, तू 30 वर्ष होता रे, 30 वर्षात तुला काही उजनी पाडला, 2 वेळा तुला MLC भेटली, आता चुपचाप तिथे जा आणि जी हुजुरी कर। यांच्या घरात किती पद आहे माहिती भाऊ तुम्हाला? साहेब तुम्हाला ग्रामपंचायत सरपंचांच्या घरात होतो, जिल्हा परिषदच्या सदस्य ते झाले, जिल्हा सभापती बी गिरीश भाऊंनी त्यांना केलं, खासदार दिलं, आमदार दिलं, MLCचं तिकीट दिलं, मंत्री केलं, विरोधी पक्षनेता केलं, अनेक खात्यांचे 2019 मध्ये मंत्री केलं, तरी बी गेले पळून। अरे आम्हाला गद्दार म्हणता? अरे गद्दारी तुमच्या रक्तात आहे। एकीकडे 30 वर्ष असलेले प्रतिनिधी आणि एकीकडे 2.5 वर्ष असलेले आपले आमदार। मला असं वाटतं आज या मुक्ताई नगरमध्ये ही जी सभा होते, या सभेमुळे चांगल्या चांगल्याचं डोकं ठिकाण्यावर येईल ही खात्री माझ्या मनामध्ये आहे। पण लोकनेते आहोत, लोकांमध्ये जमिनीवर राहिलं पाहिजे। अहम भाव ज्यावेळेला मनामध्ये तयार होतो ना, त्यावेळेला मग तो आपला अंत असतो। आणि मी सांगेल की काचेच्या घरामध्ये जे लोक राहत आहेत ना, त्यांनी दुसऱ्याच्या घरावर दगड कधीच फेकू नये, कधी फेकू नये। अनेक गोष्टी आम्ही ऐकतो, मी याला उचलला, अशोक कांडेलकर असेल, फडके असतील, गिरीश महाजन, स्मिता वाघ, मी उकिरड्यावरून उचलला, मी रस्त्यावरून उचलला। जसं काय आम्हाला काही उकिरड्यावर टाकलेलं होतं का? मला कळत नाही। तुम्ही 6 वर्ष टर्म आहेत, मी 6 टर्मचा आमदार आहे। किती मतांनी आलात तुम्ही निवडून? एकदा 1,500 आलात, एकदा 7,000 आलात, एकदा 9,000 आलात, आता पडलात। आम्ही सुद्धा आमदार आहोत। अरे हत्ती चले बाजार तो कुत्ते भुके हजार। काय करायचं आपल्याला? काही आरोप करू द्या कोणाला, ते स्वतः काय आहे त्याची सर्वांना कल्पना आहे। यांनी काय केलेलं इतक्या वर्ष सर्वांना कल्पना आहे। आम्ही या ठिकाणी 50-50 मी 6 महिने मतदारसंघात गेलो नाही, पाय ठेवला आणि मी म्हटलं फक्त फॉर्म भरायला येईल आणि मतदान करायला येईल। शेवटचे 6 महिने मी यावेळेला मतदारसंघात गेलो नाही, मी 42,000 मतांनी निवडून आलो। काठावर पास होतात कसे तरी आम्हाला शिकवतात, यांना उकिरड्यावर उचललं, याला मी पैसे दिले। कोणते पैसे दिले? कधी पैसे दिले? तुम्हाला अजिबात बोलायचा अधिकार नाही। एक दमडी पुढे जिल्ह्याला फेकून मारली नाही, मला तर सोडाच। एकाची एकाधिकारशाही संपून माझ्यासारख्या दुसऱ्या एकनाथाच्या मागे हा वाघ खंबीरपणे उभा राहिलाय। या मुक्ताई नगरचा
चंद्रकांत पाटील यांनी काही जणांच्या जाचातून मुक्त करून खऱ्या अर्थाने मुक्ताई नगरला मुक्त केलेला आहे नसेल, पण त्यांना संपून टाकण्याची देखील भाषा केली, बँकेत घाणेरडे आरोप केले, काय काय नको नको ते आरोप लावले, त्यांची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न केला. एवढंच नाही तर त्यांना तडीपार करण्याचा देखील प्रयत्न केला गेला एका आमदाराला, एका लोकप्रतिनिधीला. पण आमचा वाघ डगमगला नाही, त्यांच्या एकाधिकारशाहीला पुरून उरला. मी चंद्रकांत पाटील यांना आश्वासित करू इच्छितो, आधीचे एकनाथ तुमच्या मागे हात धुवून लागले होते, पण हा एकनाथ तुमचा हात हातात घेऊन पुढे जाणारा एकनाथ आहे. आता मला सांगा, हा एवढा लोकप्रिय आमदार आहे, एक घरानं सोडलं तर अख्खे लोक याच्या बरोबर आहेत. हे आज चित्र स्पष्ट झालेलं आहे इकडे, बरोबर ना गिरीश भाऊ? ते निवडणुकीचं मी काय बोलत नाही, नाही तसे तुमची पण मदत होतीच त्यांना. एकनाथराव खड़से इतने पावरफुल हैं कि इतने सारे मंत्रियों को वहां आना पड़ा, ये आप खुद साबित कर रहे हैं. आप जहां एक और बोलते हैं कि एकनाथराव खड़से का भविष्य कुछ नहीं है, एकनाथराव खड़से का राजकारण तो खत्म हो गया, साहब आज भी उस व्यक्ति का राजकारण इतना है कि आप खुद बता रहे हैं, क्योंकि 5-5, 6-6 मंत्री वहां आ रहे हैं और न कोई विकास की बातें नहीं, कोई विकास की घोषणाएं नहीं, सिर्फ और सिर्फ खड़से पर बातें कर रहे हैं. और यहाँ तक लोग कहने से नहीं चुके कि जो शिंदे साहब हैं मुख्यमंत्री, वो स्क्रिप्टेड भाषण कहते हैं, सब कुछ देख देख कर पढ़ते हैं. साहब सोनिया गांधी जो हैं वो तो अंग्रेजी आती है, अंग्रेज हैं वो, तो उनको हिंदी नहीं आती, इसलिए वो स्क्रिप्टेड भाषण और देख कर पढ़ती हैं. जैसा आप लोगों को याद होगा 3 इडियट्स में वो चतुर ने लिख के दिया था, वैसा है सो बस पढ़ा करते हैं. इसी तरीके से ठीक यहाँ पर जब पालधी में उनका भाषण हो रहा था, उस वक्त मुख्यमंत्री महोदय जो हैं उन्होंने हमारे सांसद जो हैं उन्मेष पाटिल, उनका नाम उन्मेष चौहान कर दिया. आमदार राजू मामा भोळे, आमदार किशोरप्पा पाटील, आमदार चिबनाबा पाटील, खासदार उन्मेषजी चव्हाण, खासदार उन्मेषजी चव्हाण, खासदार उन्मेषजी चव्हाण, आमदार लताताई सोनावणे, सर्व झाले ना बाबा खासदार आमदार. जैसा लिख के दिया वैसा पढ़ दिया. ये सारी चीजें जनता देखती है, जनता सुनती है और बाद में उस पर चर्चा भी करती है. तो आप लोग जो भी हैं मंत्री महोदय, मुख्यमंत्री महोदय, ये विकास की बातें कीजिए ना, एक दूसरे को नीचे गिराने की कब तक बातें करते रहेंगे. आकर जलगांव आए थे, जलगांव के लिए क्या देकर गए ये अभी तक किसी को समझ में नहीं आया. कितनी बार सिर्फ घोषणाएं होती है, मिलता कुछ नहीं है. तो साहब सिर्फ बातें मत कीजिए, काम भी कीजिए.